हॅलो गाईस, तर आम्ही चाललेलो दादा संचिता. तर आज दादाचा भातकुटाचा होता. छोटीने आणि मीने मॅचिंग केलेला. आम्ही सगळी खाली येऊन उभी होतो आणि भाऊ कुठतरी चाललेला. मम्मीची आम्ही वाट बघता, अजून मम्मी येत नव्हती. मग तिकडं गेलो आणि नानीने घेतलेला हळदी कुंकू करायला, कारण नानी उमरी होती. आणि नंतर नानी आरती बिरती केली. आत्याने नाण्याच्या डोक्यानं बघा कसं जांभळीचा पाला लावले आणि दिये दी सगळ्यांना इथं थंडा देत होती, जसं काही तिचा बघाचाच कार्यक्रम चालू आहे. एक आत्याने तर इथं मशेरी घासायचं चालू केले आणि नवरदेव बसलेला खुर्चीन. नंतर सगळ्यांच्या थोडी थोडीशी हळद लावली. तर जिने माझ्यापेक्षा लावूनच घेत नव्हती, तिला बोललं लावतं का नाही, तेव्हा तिने लावली. मी बघा कशी नाचताव. मग नंतर मी मम्मीच्या, आमच्या डुमाच्या आणि नानाच्या सगळ्यांची हळद लावली. तर नाना पण नव्हता लावत आणि मी तर कोणत्या वर्षा लावूनच घेत नव्हतो. भाविकांनी मला पकडून ठेवलेला. मग नंतर इथं भात कुटायला घेतलेलं. पहिले सगळे ताई सावी कुठला, मग नंतर आम्ही सगळे ग्रुप करून पोरे बी कुठला. आवरा ऊन होता पण नाचाचं नाही सोडल्या. त्या बघा आत्या नाचायला येत नव्हती, म्हणून मम्मीने आत्याला खेचून आम्ही पोरी बी बाहेर सगळी पाहुणी बसलेली, तर आतमध्ये पण नाचायला आलो ना. बाहेर आईने गपचूप गपचूप खायचं काम करायचं चालू केले. वा काय बोलायचा. ते सगळा कार्यक्रम झाला आणि नंतर आम्ही आतमध्ये बसलो. लग्नाला काय घालायचं ते प्लॅनिंग चालू होती. राजदादा माझे ॲक्शन करून दाखवत होता आणि पोरीला आवडे भूक लागलेली, तर पोरी बी अख्खा कलिंगडचा टोप साफ केला. तुम्हाला काय वाटतं, कोणी कसं जास्त खाला असेल ते कमेंट करून नक्कीच सांगा. नंतर जिने आवडी रागान बघायला लागली का आत्ता एक चापडच देईल का काय माझ्या. सगळी इकडे बसलेलो आणि भूषणचं काय एडीगिरी चालू होती ना. 2 मिनिटाचा त्याला लखवा मारलेला. बघा कसं करतं पागल. नवरदेवाने तर कपडे बिपडे चेंज करून फिरायला पण लागलेला. नाही, इथं आमचं डिस्कशन चालू होता, तर तवऱ्याने मधूनच घोण कुठले आले काय माहीत ना. भूषणदा बघा कसं तिला मारतं. काय बोलायचं या पोरेला. ना आमची दिदी बघा काय बोलायचं या पोरीला आता. नाही, राजदादाने मग अशा कशी फेकली. नुसती एरी पोरं आहेत आमची, काय बोलून फायदा नाही या पोरांना. नाही, भूषणदाचं बघा काय चालले ना काय नाही. ते मला किडी यांची इसली येतं म्हणून तो मी छोटीला सांगितलेला बोलायला. आणि नंतर काय तर 3 बहिणीशींचा प्रेम वतून चाललेला, तर एकमेकींना भरवत होत्या. हे आम्ही सगळे बहिणी जावाचं तरी कमी होती. जाऊन द्या. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.